नाशिकमध्ये भाजपत होत असलेल्या पक्षप्रवेशामुळे नाराजीचा सूर आता निर्माण झालाय। माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ या भाजपच्या वाटेवर आहेत आणि काँग्रेस नेते शाहू खैरे सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत। म्हणून जगातला नंबर 1 चा पक्ष झाला। विचारात घेतलं नाही, कार्यकर्त्यांना विचारात घेतलं नाही। अटलजींच्या कार्यक्रमाचं कव्हरेज घ्या, सर्वांना विनंती आम्हाला। नंतर सर्व उत्तरे नाशिकमधून या प्रतिक्रिया पाहायला मिळतात। काँग्रेस नेते शाहू खैरे सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत आणि हिंदुत्वाच्या तत्वाविरोधात प्रवेश आहे असं म्हटलं जातंय। नाशिकमध्ये भाजपत नाराजीचे वारे अशा प्रकारे आता वाहू लागलेले आहेत। सध्या प्रवेश सुरू आहेत आणि या प्रवेशांवरून नाराजीचा सूर सुद्धा ऐकायला मिळतोय। आणि या संदर्भात देवयानी फरांदे यांनी एक पोस्ट केलेली आपण पाहूया। आणि फरांदे त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे। तसंच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे। सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही। तर अशा प्रकारे नाशिकमध्ये जे सध्या सगळे पक्ष प्रवेश होतात या संदर्भात ही मोठी बातमी आहे। एक प्रकारे भाजपमध्ये अंतर्गत एक नाराजीचा आता सूर उमटू लागलाय आणि यावर देवयानी फरांदे यांनी सुद्धा पोस्ट केलेली आहे। या संदर्भातल्या प्रवेशासंदर्भात मला कुठलीही विचारणा केलेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। 4-5 दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो। राऊत साहेबांना सांगितलं, साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे। बरं बघतो म्हणे, मी करतो। त्यांचा रिप्लाय काही आला नाही। म्हणून जर अशा पद्धतीने जर एवढ्या सिनियर कार्यकर्त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला का बाबा आज भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचा। तर नाराजीचा फटका कुठेतरी बसतो आहे पक्षांना आणि त्यामुळे भाजपमध्ये अशा प्रकारे प्रवेश होत आहेत। मात्र अर्थातच भाजपमध्ये सुरू असलेल्या या प्रवेशांवर अंतर्गत भाजपमध्ये सुद्धा नाराजीचा सूर आहे। अशा प्रकारे प्रवेश देण्यावरून सध्या नाशिकमध्ये कुठेतरी नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय। माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपच्या सध्या वाटेवर आहेत। त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आता होतोय आणि हिंदुत्वाच्या तत्वाविरोधात पक्षात प्रवेश देत असल्यानं नेतृत्वाविरोधात हा नाराजीचा आता सूर उमटतोय। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत नाशिकमधल्या राजकीय वर्तुळातल्या। जाणून घेऊया योगेशकडून काय नेमकं कारण आहे आणि कशा प्रकारे भाजपमध्ये सगळी नाराजी योगेश दिसून येते। एकूणच संपूर्ण नाशिक महापालिकेच्या निवडणुकांसाठी नाशिक भाजपमध्ये या ठिकाणी विनायक पांडे जे माजी महापौर होते, यतीन वाघ जे माजी महापौर होते आणि त्याचबरोबर काँग्रेसचे शाहू खैरे यांचा प्रवेश केला जातोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी जी आहे ती भाजपमध्ये पसरलेली आहे। अजून अनेक मोठे दिग्गज नेते इतर पक्षातले नाशिक भाजपमध्ये येणार असल्यामुळे जे मूळ भाजपची लोक आहेत त्यांना या ठिकाणी व्हॉइस राहील का, त्यांना जागा मिळतील का असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आणि त्यामुळे गोंधळाची स्थिती या ठिकाणी झाली। आपण बघू शकतो प्रवेशाची परिस्थिती या ठिकाणी, प्रवेशाची तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला बाहेरच्या बाजूला गोंधळ सुरू आहे। बाहेरच्या बाजूला पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत कारण की जे ज्येष्ठ भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी बंड पुकारला आहे। आमदार देवयानी फरांदे या निवडणुकीच्या प्रमुख आहेत, त्यांनी या ठिकाणी बंड पुकारला आहे आणि त्यामुळे एक मोठा गोंधळ आपल्याला भाजप कार्यालयामध्ये पाहायला मिळतोय। अगदी योगेश, खरं तर असंच वातावरण विधानसभेच्या वेळी सुद्धा पाहायला मिळालं होतं। मात्र आता हे प्रवेश काय रोखले जाणार का, काय नेमकं या संदर्भात आता भाजपमध्ये ठरणार काय? कारण फरांदे यांनी सुद्धा फेसबुक पोस्ट करून या संदर्भातली नाराजी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं आहे, देवयानी फरांदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्या गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी आता गेलेले आहेत। गिरीश महाजन रात्री उशिरा नाशिकमध्ये आले होते आणि रात्री मध्यरात्री
हे प्रवेश ठरलेले आहेत आणि त्यानंतर खरं म्हणजे ही जी काही नाराजी आहे ती मोठ्या प्रमाणात पसरली. सकाळी जसं सगळ्यांच्या लक्षात आलं की हे प्रवेश दिले जाणार आहेत आणि त्याचबरोबर नंतर पुन्हा शिवसेनेमधून काँग्रेसमधून अनेक दिग्गज जे काही नगरसेवक होते त्यांनासुद्धा या ठिकाणी घेतलं जाणार आहे, त्यामुळे मोठी नाराजी पसरली आहे. स्वतः देवयानी फरांदे यांचे सर्व कार्यकर्ते आता भाजप कार्यालयामध्ये जमलेले आहेत. त्यांनी मोठमोठ्या घोषणा या विरोधामध्ये दिलेल्या आहेत, प्रवेशाच्या विरोधामध्ये, आणि देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात भाजप लढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे एकूणच दुफळीची परिस्थिती जी आहे ती आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते. ठीक, योगेश, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. नाशिकमध्ये आपण वेळोवेळी या संदर्भात आणखी ताजी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते. तर नाशिकमध्ये भाजपनं ठाकरेंना मोठा झटका दिलेला आहे. 2 बड्या नेत्यांना या गळाला लावलेला आहे आणि अशा प्रकारे खरं तर गिरीश महाजनांनी हे ऑपरेशन लोटस केलेलं आहे. मात्र या दरम्यान भाजपमध्ये अंतर्गत घडामोडी घडतात, ते म्हणजे भाजपत नाराजीचे वारे आता वाहू लागलेले आहेत. नाशिक शहरात भाजपमध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. स्वतः निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी पोस्ट करून याला विरोध केला आणि कार्यकर्ते सुद्धा यावर नाराज आहेत. काय एकूणच तुमची भूमिका आहे आणि काय वाटतंय? निश्चितच या पक्षप्रवेशाचा आम्ही निषेध करतोय. हा जुन्या कार्यकर्त्यांना जे पक्षासाठी 20-20 वर्ष झटलेले यांच्यावर खरंच खरोखर अन्याय आहे. आम्हाला गिरीश भाऊंकडे हीच विनंती की हा प्रवेश थांबवला पाहिजे. हे निश्चितच चुकीचं आहे. या संदर्भात आमच्या आमदार देवयानीताई फरांदे यांनी विरोध दर्शवलेला आहे. ज्यांनी कुठल्याही प्रकारे विकासात्मक कामं केली नाही आणि ते आत्ता निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही, तर ते फक्त या हिंदुत्वाच्या लाटेमध्ये आपण कसे निवडून येऊ या फक्त स्वार्थासाठी ते निवडून येतात. अतिशय प्रखर जनमत त्यांच्या विरुद्ध आहे. कुठलंही विकासात्मक काम नाही आणि फक्त कुटुंबाचा वारसा म्हणून काम करतायत ते. कारण तो शेवटी सगळा याला कारण पैसा आहे. पैशाशिवाय काही नाही आहे राजकारणामध्ये. परंतु मी माझ्या घरातले पैसे खर्च करून मी पक्षासाठी वेळ दिलाय. 1989 सालापासून काम करते. जे देईल पद ते पद मी घेतलेले आहेत, त्याचे न्याय दिलेला आहे. परंतु आज जर दुसऱ्या पक्षातले येऊन आमच्यावर अन्याय करत असेल तर तो अन्याय मी कदापि सहन करणार नाही आणि पक्षाला एकच विनंती करते, माझ्यावर पुन्हा अन्याय करू नका आणि मला योग्य तो न्याय द्या. महिलांची मी 85 सालापासून भाजपचं काम करते, पण मग या पक्षामध्ये मी सुरक्षित आहे. गळचेपीने काय गोष्टी अशा असतात. मला पद नाही म्हणजे मी पक्षात नाही असं नाही. मी भाजपची सदस्य आहे आणि मला इथे यायला कोणी नाही म्हणतच नाही. प्रत्येक क्षेत्रात आम्ही असतो, तर गळचेपी हा प्रश्न येतच नाही. भाजपच्या समोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले आहेत. मोठं बंड होऊ नये किंवा कुठलाही गोंधळ होऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. पोलिसांची कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठलाही गोंधळ हा भाजप कार्यालयासमोर होऊ नये. एकूणच सध्याच्या होणाऱ्या प्रवेशांबद्दलची नाराजीमुळे भाजपमध्ये दुफळीची परिस्थिती निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू बेडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.